सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथाच्या या दरबारामध्ये श्री नवनाथ भगवंताच्या प्रांगणामध्ये श्रीमद भागवताच्या कथारूपी मंदिरामध्ये सुरू असलेली ही श्रीमद भागवताची कथा आज 7व्या दिवसाच्या कथेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। भगवान परमात्म्याची अपार अपूर्व अशी असणारी कृपा आपल्यावरती आहे। या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत, कारण ज्या भगवान परमात्म्याची कथा आपण ऐकत आहोत तो भगवंत आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये वास करणारा आहे। जो भगवंत माझ्यामध्ये आहे तोच तुमच्यामध्ये सुद्धा आहे आणि तो सर्वांमध्ये सुद्धा भरून व्यापलेला आहे। अशा या भगवान परमात्म्याची दिव्य असणारी ही श्रीमद भागवताची कथा आहे। गेल्या 6 दिवसापासून मोठ्या आनंदाने आपण श्रवण करत आहोत। आपल्या जीवनामध्ये खूप मोठं भाग्य आहे आणि या भाग्याच्या द्वारा ही कथा आपल्याला प्राप्त झालेली आहे। तसं पाहिलं तर असा सत्संग प्राप्त होण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये भाग्य लागतं, त्यावेळेस सत्संग प्राप्त होत असतो। सत्संग कोणाच्याही जीवनामध्ये प्राप्त होत नाही। म्हणून हा भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदय देशामध्ये राहणारा आणि त्या भगवान परमात्म्याचा हा दिव्य सत्संग गेल्या 6 दिवसापासून आपण मोठ्या आनंदाने उपभोगत आहोत। कालपर्यंत आपण भगवान परमात्म्याच्या स्वयंवरापर्यंतची कथा श्रवण केली। भगवान परमात्म्याचा स्वयंवर त्या ठिकाणी संपन्न झाला आणि पुण्य पावन दिवशी त्या ठिकाणी स्वयंवर संपन्न झाला। कालचा दिवस म्हणजे भगवान नरसिंह चतुर्दशी, भगवान नरसिंहाचा प्राकट्य दिवस। त्या ठिकाणी काल नरसिंह जयंती, आजच्या दिवशी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी सुद्धा एक अलौकिक अशी घटना या भारत भूमीमध्ये घडली। ती घटना म्हणजे अशी की वृंदावनामध्ये जे भगवान परमात्म्याचे 7 विग्रह त्या ठिकाणी प्रगट झालेत, त्याच्यामध्ये राधारमण नावाचा जो भगवान परमात्म्याचा विग्रह आहे तो आजच्या दिवशी या ठिकाणी वृंदावनामध्ये प्रगट झाला। तो आजचा दिवस आहे। अशा पुण्य पावन दिवसावरती आपली ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे। भगवान परमात्म्याला पत्र प्राप्त झालं आणि पत्र प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी रुक्मिणीच्या पत्राचा विचार करून लगोलग त्या ठिकाणी कौंडण्यपुराला आलेत। कौंडण्यपुराला आल्याच्या नंतर रुक्मिणी माता देवीची पूजा करण्यासाठी गावाच्या बाहेर देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि भगवंत त्या ठिकाणी आले आणि रुक्मिणी मातेला रथामध्ये बसवलं आणि घेऊन निघाले। द्वारकेच्या दिशेने भगवंत निघाले। द्वारकेच्या दिशेने निघाल्याच्या नंतर शिशुपाळाला आणि रुक्मिणी मातेचा भाऊ रुक्म्या, हा रुक्मिणी मातेचा भाऊ, त्यांना ही गोष्ट समजली। भगवंताच्या पाठीमागे पळू लागलेत। भगवान परमात्म्याने त्यांना पराजित केलं आणि भगवान परमात्मा द्वारकेला आले। द्वारकेला आल्याच्या नंतर मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या विवाहाचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि भगवंताचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला। इथपर्यंतची कथा आपण काल ऐकलेली आहे। रुक्मिणी मातेबरोबर ती भगवान परमात्म्याचा विवाह मोठ्या आनंदामध्ये धूमधडाक्यामध्ये द्वारकेमध्ये झाला।
आणि द्वारकेमध्ये झाल्याच्या नंतर रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव प्रद्युम्न. या प्रद्युम्नाने शंभरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. मोठी असणारी दिव्य ही सुद्धा कथा आहे. शंभरासुराचा वध भगवान परमात्म्याच्या पोटी आलेल्या प्रद्युम्नाच्या माध्यमामधून झाला. कारण भगवान परमात्म्याचा अवतार, भगवान परमात्म्याच्या भक्तांचा अवतार हा फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणासाठी असतो. जगाचं कल्याण व्हावं हाच याच्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणून आपलं कल्याण व्हावं असं फक्त कोणाला वाटत असेल तर फक्त संतांच्या हृदयामध्ये आपल्या कल्याणाची भावना असते. इतराच्या हृदयामध्ये आपल्या कल्याणाची भावना नसते. आपलं जर कधी कल्याण होत आलं तर लोकांना पाहवत नाही, आपलं चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही. एक माणूस डॉक्टरकडे गेला, पोटात दुखायला लागले म्हणून गेला. डॉक्टरने त्याला तपासलं पण डॉक्टरला काही त्याचा आजार काही ओळखायला येणार, नेमकं कशामुळे पोट दुखतं काही कळणार. डॉक्टरने बराच वेळ तपासलं आणि डॉक्टरने नंतर विचारलं, का हो तुमचं पोट कधीपासून दुखतंय? ते म्हणला, डॉक्टर साहेब काय सांगू, 8 दिवस झालं माझं पोट दुखतंय, एवढं पोट दुखतंय डॉक्टर साहेब काय सांगू, मला जेवण्याची सुद्धा इच्छा होत नाही, एवढं माझं पोट दुखतंय. अहो लवकर काहीतरी पर्याय शोधा, लवकर काहीतरी औषधी द्या आणि माझं पोट दुखायचं राहिलं पाहिजे, असं काहीतरी करा. डॉक्टर म्हणले, पण तुमचं पोट कधीपासून दुखतंय ते मला सांगा. तो म्हणला, डॉक्टर साहेब काय सांगू, आमच्या शेजाऱ्यानं बोर घेतली आणि त्या बोरला पाणी लागले तेव्हापासून माझं पोट दुखते. या दुखण्यावर औषध जगामध्ये कुठं भेटणार नाही. त्याच्यासाठी एकच औषध आहे, फक्त आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. आपलं मन निर्मळ केलं, मन चांगलं केलं की आपल्याला कुठला आजार होत नाही. दुसऱ्याच्या विषयी चांगलं बोलण्याची, चांगलं पाहण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. पण आताच्या माणसांमध्ये ती ताकद राहिली नाही दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची. म्हणून दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची शक्ती, ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण दुसऱ्याला चांगलं म्हणलो, जग आपल्याला चांगलं म्हणल्याशिवाय राहत नाही. उगाच व्यर्थ कोणालाही वाईट बोलून, व्यर्थ कोणाला तुच्छ लेखून त्या ठिकाणी काही होत नाही. साने गुरुजींची एक कविता आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साने गुरुजींनी धर्माची व्याख्या करत असताना केलेली आहे. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. तुच्छले खावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
समस्त धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा धीर तो द्यावा सुखाचा शब्द तो बोलावा समस्त धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य रे पावे जगाला प्रेम रे पावे खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम रे पावे धर्माची व्याख्या करत असताना साने गुरुजींनी व्याख्या केली जगाला प्रेम अर्पण करणं खऱ्या अर्थाने ही प्रेमाची व्याख्या आहे प्रेमाने एकामेकासोबत वागणं प्रेमाने चार शब्द बोलणं ही प्रेमाची व्याख्या आहे आपण लोकांना किती काय दिलं याच्यापेक्षा आपण लोकांना किती चांगलं बोललो किती प्रेमाने बोललो याला जगामध्ये किंमत आहे म्हणून देवाने आपल्याला जीवन दिले आयुष्य दिले भगवंताने अगदी थोडं दिले अल्पावधी मधलं आयुष्य भगवंताने दिले म्हणून भगवंताने दिलेलं आयुष्य आलं तसं जाण्यापेक्षा काहीतरी चांगली कीर्ती करून लोकांसोबत प्रेमाने वागून प्रेमाने बोलून जगामध्ये चांगली कीर्ती करून जाण्यामध्ये जी किंमत आहे ती किंमत कशामध्ये नाही आपण किती धन संपत्ती दौलत हे कमवलं याला किंमत नाही आपण किती चांगलं वागलो लोकांना किती प्रेमाने वागणूक दिली लोकांना किती प्रेमाने बोललो याला खऱ्या अर्थाने जगामध्ये किंमत आहे म्हणून जगामध्ये चांगलं वागता आलं पाहिजे चांगलं वागता आलं पाहिजे नाहीतर माणसं श्रीमंत असतात खूप श्रीमंत असतात खूप पैसे संपत्ती सर्व काही असतं पण बोलणं चांगलं नसतं का काही नाही फक्त श्रीमंतीचा माज असतो पण भगवान परमात्मा असा आहे त्याने आज श्रीमंती दिली तर उद्या तो भीक सुद्धा मागायला लावतो म्हणून आलेली श्रीमंती ही टिकवता आली पाहिजे असं भगवान परमात्म्याचं हे दिव्य चरित्र आहे भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी रुक्मिणी बरोबरती विवाह झाला प्रद्युम्न झाला प्रद्युम्नाने 100 असुराचा वध केला आणि भगवान परमात्म्याचे अजून पुढे काही विवाह झालेत त्या विवाहाची चर्चा या ठिकाणी करतात पुढे जामवंती नावाची भगवान परमात्म्याची अष्टमहानायिकांपैकी एक असणारी पत्नी आहे जामवंतीच्या विवाहाची कथा सांगतात शमंतक नावाचा मणी त्या ठिकाणी त्या शमंतक मनाची कथा सांगतात सत्राजित नावाचा एक राजा आहे त्या सत्राजिताला स्वर्गामधून हा शमंतक मणी प्राप्त झालेला आहे प्राप्त झाल्याच्या नंतर तो सत्राजित भगवान परमात्म्याकडे आला भगवंताला तो शमंतक मणी दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर भगवंत म्हणले कारण तो शमंतक मणी रोज त्या ठिकाणी 20 तोळे सोनं देत होता रोज 20 तोळे सोनं देणारा असा तो मणी होता आणि भगवंत म्हटले अरे हा तुला ठेवून काय करायचंय हा राज्याच्या राजाकडे जमा कर कारण याच्यापासून निर्माण होणारी संपत्ती तुझ्या जास्त काही कामाला येणार नाही राजाकडे दी आणि असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला हा मणी मला प्राप्त झालाय आणि राजाला मी कशामुळे देऊ भगवंत म्हणले ठीक आहे तुला नाही द्यायचा तर नको देऊ मला काय करायचं आणि तो शमंतक मणी घेऊन गेल्याच्या नंतर त्या श्रीमंतक मणी त्या ठिकाणी वनामध्ये सत्राजिताचा भाऊ घेऊन गेल्याच्या नंतर वाघाने त्याच्यावरती झडप घातली त्याला मारलं आणि तो मणी घेऊन तो वाघ एका गुहेमध्ये गेला त्या गुहेमध्ये एक अस्वल राहत होतं ते अस्वल कोण होतं तर ते अस्वल राम अवतारामधले त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रजींनी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या अवतारामध्ये ज्यावेळेस मी येईल जामवंतजी होते जामवंतांना सांगितलं होतं पुढच्या अवतारामध्ये मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला युद्धामध्ये हरविल आणि हरवल्याच्या नंतर तुम्ही समजायचं की भगवंताचा दुसरा अवतार झालेला आहे नाही तर तोपर्यंत तुम्हाला कोणी सुद्धा हरवू शकत नाही आणि त्या गुहेमध्ये गेल्याच्या नंतर जामवंताने तो मणी घेतला आणि आपली जी कन्या होती जामवंती तिला तो मणी दिला
मात्र इकडे सत्राजिताला असं वाटलं की भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी फसवून तो मणी घेतलेला आहे, म्हणून तो सत्राजित भगवंतावरती आरोप करू लागला, भगवंत चोरटा आहे, त्याने फसवून मणी घेतला, मला म्हणत होता मणी देई, मी दिला नाही म्हणून त्याने फसवून मणी घेतला, असा सत्राजित भगवंतावरती आरोप करू लागला. पण भगवान परमात्म्याला ते दुःख, ते आरोप सहन झाला नाही. एखाद्या माणसावर तरी जर कधी खोटा आरोप केला तर खोटा असल्याच्या नंतर तो सहन होत नाही. आणि भगवान परमात्मा त्या मण्याच्या शोधामध्ये निघाले. वनामध्ये जात असताना त्या गुहेमध्ये गेले आणि गुहेमध्ये गेल्याच्या नंतर तो मणी एका अस्वलाकडे तो दिसला. ते अस्वल म्हणजे जामवंतजी होते. भगवंताने जामवंताबरोबर ते युद्ध केलं. युद्धामध्ये जामवंतजी हारले गेले आणि हारल्याच्या नंतर त्या जामवंताने ओळखलं, भगवंताने मला सांगितलं होतं की जोपर्यंत माझा दुसरा अवतार होत नाही तोपर्यंत तुला कोणी हारू शकत नाही, नक्की हा भगवंताचा अवतार असला पाहिजे. जामवंताने भगवान परमात्म्याच्या चरणावर लोटांगण घातलं आणि भगवंताला प्रार्थना केली की देवा, मला जे पहिलं रूप होतं राम अवतारामध्ये त्या रूपामध्ये दर्शन द्या. भगवंताने त्या रूपामध्ये जामवंताला दर्शन दिलं आणि तो मणी भगवान परमात्म्याने मागितला. मणी घेऊन भगवंत निघणार तेवढ्या जामवंताने भगवंताला प्रार्थना केली की देवा, हा मणी मी तुम्हाला देतोय, परंतु एक काम करा, आता माझी ही कन्या जामवंती, ही जामवंती बरोबर ती तुम्ही विवाह करा. आणि भगवान परमात्म्याने त्या जामवंती बरोबर ती विवाह केला. भगवंत तो मणी घेऊन आले. तो मणी सत्राजिताला त्या ठिकाणी दिला आणि दिल्याच्या नंतर सत्राजित म्हणतो, आता या मण्याचं मला तरी काय करायचंय, हा मणी तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडून चुकलं. भगवान परमात्म्याची माफी सत्राजिताने मागितली आणि मागितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला विनंती केली, हे भगवंता, हा मणी तर मी तुम्हाला देतोयच, पण या मण्याबरोबर ती तुम्ही अजून एक काम असं करा. भगवंताने विचारलं काय करू? माझी एक लाडकी बहीण आहे, त्या बहिणी बरोबर ते तुम्ही विवाह करा. भगवंत बोलू लागले, अरे आता किती लग्न करणार, किती विवाह करणार? भगवंताने सांगितलं, पण सत्राजित भगवंताच्या पाठीमागे लागला आणि भगवंताला सांगितलं, भगवंता काही करा, परंतु हा विवाह तुम्हाला करावा लागेल. म्हणून भगवान परमात्म्याने सत्यभामे बरोबर ती विवाह केला. त्या सत्राजिताची बहीण सत्यभामा, भगवान परमात्म्याचा त्या सत्यभामे बरोबर ती विवाह झाला. भगवान परमात्म्याचे आता किती लग्न झाले? 3 झाले ना. काल रुक्मिणी, आता जामवंती आणि सत्यभामा, असे 3 विवाहाची कथा भगवान परमात्म्याची आपण पाहिलेली आहे. भगवान परमात्मा या भगवंताचा जो मागचा अवतार होता राम अवतार, त्या राम अवतारामध्ये भगवंत एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी होते. भगवंत त्या वेळेस शब्दांमध्ये बांधलेले होते, परंतु या अवतारामध्ये मात्र तसं काही नाही, मोकळं आहे. किती लग्न करा, कसं वागा, काही करा. या अवतारामध्ये भगवंताने चोऱ्या केल्या, त्याच्यानंतर किती लग्न केले, 16,108 लग्न भगवंताने केले. म्हणजे या अवतारामध्ये भगवंताला बंधन नाही. असा भगवान परमात्म्याचा हा कृष्ण अवतार आणि सगळ्यांना आनंद देणारा अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. जे पूर्ण अवतार झाले राम आणि कृष्ण, त्याच्यामध्ये कृष्ण अवतार आनंद देणारा अवतार आहे. किती भक्तांना आनंद दिला भगवान परमात्म्याने, किती आनंद. महाराज, आज ज्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतात वृंदावन क्षेत्रामध्ये, त्या वृंदावनामध्ये जर आपण कधी गेलो तर असं वाटतं त्या वृंदावनामध्ये पुन्हा कधी वापस येऊ नये. आम्ही आता 2-3 महिन्यापूर्वी वृंदावनामध्ये गेलो होतो. एवढा आनंद, एवढा आनंद, तेवढा आनंद पुन्हा आपल्या इकडे घरी आल्याच्या नंतर माणसं दुःखी होतात. आमच्या बरोबर ती काही यात्रेकरू होते. आम्ही वापस निघाल्याच्या नंतर ते यात्रेकरू रडू लागले की आता हा बाके बिहारी भगवंत आम्हाला पुन्हा कधी वृंदावनामध्ये बोलवेल. म्हणजे एवढा आनंद, म्हणजे कृष्ण अवतार भगवान परमात्म्याचा आनंद प्रदान करणार आहे. वृंदावनाचं वर्णन करत असताना अनेकाने वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे. वृंदावनामध्ये काय काय आहे? 7 प्रकारचे भगवान परमात्म्याचे विग्रह आहेत वृंदावनामध्ये. तसं तर अनेक मंदिर आहेत, अनेक मंदिर आपण वृंदावनामध्ये पाहतो. आणि 7 प्रकारच्या भगवंताला प्रगट करणारे 7 त्या ठिकाणी मोठे मोठे संत आहेत. अनेक संत मोठे मोठे. त्या वृंदावनामधल्या संतांची अधिकार, संतांचं महात्म्य सुद्धा अलौकिक असे. बाके बिहारी भगवंताला ज्या संतांनी प्रगट केलं त्या महात्म्याच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलंय
एके दिवशी तो महात्मा यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताचं भजन करत बसलेले होते. अखंड भगवंताचं भजन करतायत. तेवढ्यामध्ये दिल्लीचा एक अत्तर विकणारा व्यक्ती आला. अत्तर घेऊन आला भगवंताला विकण्यासाठी, भगवंताला आपलं त्या वृंदावनामध्ये विकण्यासाठी. आणि त्याने त्या संतांना, त्या महात्म्यांना त्या वाळवंटामध्ये बसलेलं पाहिलं. तो म्हणला, या महात्म्याच्या माध्यमामधून बाके बिहारी भगवंत या जगाला मिळालाय. आपण या बाके बिहारीला लावण्यासाठी यांना एक अत्तर देऊ. आणि एक अत्तरची बाटली काढली, त्या महात्म्याच्या हातामध्ये ठेवली, सांगितलं, देवाला हे अत्तर लावा. त्या महात्म्यानं मागचा पुढचा कसला विचार केला नाही. ते बॉटलचं ते झाकण काढलं, त्या वाळवंटामध्ये ते अत्तर ओतून दिलं, वाळूमध्ये. त्या अत्तरवाल्या व्यक्तीला एवढा राग आला. तो म्हणला, एवढ्या महागाचं अत्तर, एवढं कष्ट सायास करून मी बनवलं आणि यांना दिलं, यांनी वाळूमध्ये ओतून दिलं. आणि त्या महात्म्याला बोलू लागला, का हो, अहो मी एवढ्या कष्टाने बनवलंय, एवढंच नाही तर सगळ्यात महागडं अत्तर तुम्हाला दिलं, कारण देवाला लावण्यासाठी, तुम्ही इथं ओतून दिलं. त्या महात्म्याने सांगितलं, मी ओतून नाही दिलं, भगवंताला लावलंय. तो म्हणला, काय बोलता तुम्ही? अहो माझ्या समोर वाळूमध्ये ओतलंय. ते म्हणले, मंदिरामध्ये जाऊन बघ, भगवंताच्या अंगावरती तुला अत्तरचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो अत्तरवाला व्यक्ती भगवंताच्या मंदिरामध्ये गेला. आणि गेल्याच्या नंतर त्याने त्या मंदिरामध्ये जाऊन पाहिलं तर त्या अत्तरचा सुगंध सुटलेला होता. त्यावेळेस त्या महात्म्याचं त्या ठिकाणी महात्म्य त्याला समजलं. अशा पद्धतीने वृंदावनामध्ये भगवंत 7 रूपाने प्रगट झालेत. आणि आनंद प्रदान करण्यासाठी अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी जातात. आणि भगवान परमात्मा त्या व्यक्तींना त्या ठिकाणी आनंद प्रदान करतात. गोपाल कृष्ण भगवान की. हे जुन्या कथा झाल्या. आता एक संत आहेत वृंदावनामध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रेमानंद महाराज. अहो त्या प्रेमानंदजी महाराजांच्या माध्यमामधून कितीतरी लोक त्या ठिकाणी या भक्ती मार्गाला लागले. ज्यांना कधी भगवंत कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात हे माहिती नाही, ते लोक सुद्धा आता भक्ती मार्गाला लागलेत. ही प्रेमानंद महाराजांची कृपा आहे. एवढंच नाही तर त्या दिवशी आपण ऐकलंय, प्रेमानंद महाराजांच्या 2ही किडण्या गेलेल्या आहेत. ज्या डॉक्टरनी सांगितलं होतं 10-15 दिवसाच्या पुढे हे जगणार नाहीत, त्यांना आता 18 वर्ष होऊन गेलीत, 2ही किडण्या नाहीत. त्यांना विचारल्याच्या नंतर ते सांगतात, माझी एक किडनी म्हणजे राधा आणि एक किडनी म्हणजे माझा भगवंत श्रीकृष्ण आहेत. आणि हे 2 जण मला चालवतात. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटणार सुद्धा नाही की हे आजारी आहेत. एवढं तोंडावरती तेज, कारण साधनेचं तेज आहे. साधनेचं, माणसाच्या जीवनामध्ये साधना जी घडवते, माणसाचं जीवन साधनेच्या द्वारा जे घडतं ते कशानेच घडत नाही. प्रपंचामध्ये किती अट्टहास करा, किती कष्ट करा, किती काही करा, आपण किती कष्ट केले, किती लेकरा बाळांना कमवून ठेवलं, म्हणजे मुलं म्हणतात का आमच्या माय बापाने कमवून ठेवलं, उलट म्हणत राहतात आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. ही आजची परिस्थिती. म्हणून कमवायचं असेल, संसारासाठी कमवू नका, लेकरा बाळांसाठी कमवू नका, आपल्या स्वतःसाठी काही कमवता आलं तर कमवा. स्वतःसाठी कमवायचं असेल तर ते फक्त भगवान परमात्म्याच्या शिवाय दुसरं धन कमवू नका. भगवंत रूपी धन कमवा. भगवान परमात्मा रूपी कमवलेलं धन आपल्यापासून कोणी घेऊ शकत नाही. म्हणून कमवायचंय तर भगवंत रूपी धन कमवा. प्रेमानंदजी महाराजांनी जगामध्ये एवढे भक्त तयार केले, एवढे भक्त तयार केले. ही कृपा कोणाची असेल तर भगवान परमात्म्याची कृपा आहे. त्यांनी सांगितलं, काशीमध्ये राहत होते, काशीमध्ये भगवान भोलेनाथाची साधना करत होते, पण साक्षात्कार झाला आणि वृंदावनामध्ये आले. आणि पुन्हा वृंदावन सोडून कुठं गेले नाहीत, कारण वृंदावनामध्ये भगवान परमात्मा प्रेम प्रदान करणारा आहे, आनंद प्रदान करणारा भगवान परमात्मा आहे. असं सुंदर भगवान परमात्म्याचं कृष्ण रूप हे माणसाला आनंद प्रदान करणार आहे. कोणाला वाटतं दुःखी असावं, सगळ्यांना वाटतं आनंदी राहावं. आपण आनंद शोधण्यामध्ये एवढे मग्न आहेत, पण तो भगवान परमात्मा आपल्या स्वतः पाशी आहे. पण त्या आनंदाच्या भरामध्ये आपण आनंदाला शोधण्यासाठी फिरत राहतो. मीराबाई महाराजांची एक गवळण आहे. मीराबाई वर्णन करतात. मीराबाई म्हणतात, मनुष्य आनंदाच्या शोधामध्ये, भगवंताच्या शोधामध्ये निघालेला आहे. जसं अगोदर एक उदाहरण दिलंय मीराबाईंनी, जसं पाण्यामधला मासा पाहिलाय आपण, मासा, तो मासा पाण्यामध्ये
फिरत राहतो, सारखा फिरत राहतो, तळमळ तळमळ करत राहतो. मीराबाई म्हणतात एके दिवशी मी तलावाच्या काठावरती गेले, नदीच्या काठावरती गेले, पाण्यामधला मासा पाहिला आणि तो पाण्यामध्ये तहान लागली म्हणून तळमळ करताना मी मासा पाहिला. आणि मीराबाई म्हणतात त्या माशाची तळमळ पाहून मला हसू आलं. मीराबाईची खूप खूप सुंदर हिंदी गवळण आहे बघा. मीराबाई म्हणतात पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी मोहे, सुन सुन आवत हासी मोहे, सुन सुन आवत हासी मोहे, सुन सुन आवत हासी. ज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान हो आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहा मथुरा काशी, कहा मथुरा काशी, काम तोरा काशी मोहे, सुन सुन आवत हासी मोहे, सुन सुन आवत हासी मोहे, सुन सुन आवत हासी. मेरा कहे प्रभु गिरिधर नागर, प्रभु गिरिधर मेरा कहे प्रभु गिरिधर नागर नागर. मेरा कहे प्रभु गिरिधर नागर, मेरा कहे प्रभु गिरिधर नागर. सहज मिले अविनाशी,
सहज मिले अविनाशी सहज मिले अविनाशी मोहे सुनावत हासी मोहे सुनावत हासी मोहे सुनावत भगवंत आपल्या जवळ आहे, आपल्याला आनंद प्रदान करण्यासाठी आपल्या जवळ आहे. पण आपण फिरतो कुठे कुठे. मीराबाई म्हणतात कहा मथुरा काशी कहा मथुरा काशी कहा मथुरा काशी मोहे सुन सुन आवत हासी. भगवंताला पाहण्यासाठी कुठं काशीला जातो, कुठं मथुरेला जातो, इकडं तिकडं जातो. कारण आपल्यामधला परमार्थ आपल्याला परमात्मा कळालेला नसतो, म्हणून देवाला शोधण्याच्या निमित्ताने बाहेर फिरतो. पण भगवंत आपल्या जवळ आहे, आपल्याला आनंद प्रदान करण्यासाठी. लय झालं तर आपल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये जा, तिथं गेल्याच्या नंतर भगवंत आनंद प्रदान करणार आहे. वृंदावनामध्ये जा, द्वारकेमध्ये जा, भगवंत आनंद प्रदान करण्यासाठी. पंढरपुराचं वर्णन अनेक रूपाने केलेलं आहे, तसं वृंदावनाचं वर्णन सुद्धा अनेक रूपाने केलेलं आहे. असं भगवान परमात्म्याचं दिव्य अलौकिक असणारे विग्रह आपल्याला आनंद प्रदान करण्यासाठी आहेत. म्हणून भगवान परमात्म्याचे अनेक विवाह संपन्न झाले. त्याच्यामध्ये 3 विवाह संपन्न झालेत. त्याच्यानंतर कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा या अष्टनायिका आहेत. म्हणजे 8 भगवंताच्या मुख्य पत्न्या आहेत. आणि अशा 8 मुख्य पत्न्यांबरोबर भगवंताचा विवाह संपन्न झाला. त्याच्यानंतर भौमासुर नावाचा राक्षस दैत्य, या दैत्याने अनेक राज्यांच्या राजकन्या त्या ठिकाणी चोरून आणल्या आणि आपल्या बंदीशाळेमध्ये टाकल्या. जवळजवळ 16,100 या कन्या होत्या. ही गोष्ट भगवंताला समजल्याच्या नंतर भगवंताने त्या भौमासुराचा त्या ठिकाणी वध केला आणि त्या 16,100 स्त्रिया सोडवल्या. सोडवल्याच्या नंतर त्या स्त्रिया म्हणू लागल्या, भगवंत आता आम्हाला सोडवलंय, पण आता आम्ही कुठं जाणार, आमचा कोण स्वीकार करणार. भगवंताने सांगितलं तुमचा कोण स्वीकार करणार, बघा आता तुम्ही तुमच्या घरी जा, मायबापांकडे जा. त्या कन्या म्हणू लागल्या, भगवंता मायबाप आता आमचा स्वीकार करतील असं वाटत नाही. भगवंत म्हणले तुमचा स्वीकार जर तुमचे मायबाप करत नसेल तर मी करतो. आणि भगवान परमात्म्याने त्या 16,100 स्त्रियांबरोबर ती विवाह केला. प्रत्येकाला पेशल महाल बांधला आणि प्रत्येकीला पाहिजे त्या ठिकाणी सुंदर सुंदर असणारे घरदार व्यवस्थित सगळ्यांना करून दिलं. आणि त्या 16,100 स्त्रियांबरोबर ती भगवान परमात्म्याने विवाह केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. 16,100 स्त्रियांबरोबर ती भगवंताचा विवाह संपन्न झाला. त्याच्यानंतर सगळे आनंदामध्ये सगळ्यांचा त्या ठिकाणी संसार चालू आहे. सगळ्या स्त्रिया भगवंताच्या आनंदामध्ये, भगवंताने सगळ्यांना आनंद प्रदान केलेला आहे. एके दिवशी काय झालं, सत्यभामाला त्या ठिकाणी स्वर्गामधून एक पारिजातकाचं फूल मिळालं. सत्यभामेला भगवंताने ते पारिजातकाचं फूल सत्यभामेला दिलं. आणि सत्यभामा म्हणली, भगवंता नुसतं फूल नको, मला पारिजातकाचा वृक्षच पाहिजे. भगवंत म्हणले, पारिजातक हा वृक्ष स्वर्गातला आहे, हा पृथ्वी तलावावरती कसा काय आणायचा. पण बायकोचा हट्ट होता. बायको म्हणली, मला काही सांगू नका, मला ते वृक्ष पाहिजे म्हणजे पाहिजे. भगवंत म्हणले, कुठून आणायचा तो वृक्ष. ती म्हणली, कुठूनही आणा पण आणा. स्त्री हट्ट असतो बघा, स्त्री हट्ट. आता बाया कधी कधी आपल्या मालकाकडे हट्ट करतात, कधी कधी करतात, रोज नाही करत, कधीतरी करतात. संक्रांतीच्या वेळी सुद्धा बाया करतात ना हट्ट, साडी आणण्यासाठी. का हो, संक्रांत आली ना, साडी कवा आणता. मग तो मालक म्हणत असतो, अगं यंदाची साल जरा पाऊस पाणी व्यवस्थित पडलं नाही, काय पिकं व्यवस्थित आले नाहीत, आपण काय करू, एवढं वर्ष मागच्या वर्षीच्या साडीवर भागव, पुढच्या वर्षी नवी साडी आणू. पण बाईचा हट्ट असतो महाराज. बाईचा मग ताल बघायचा. नवरा घरी आला, लेकराला तरी मारीन, त्याच्यासमोर भांडे तरी आदळीन.
काही काही तर एवढ्या पुढच्या असतात, स्वयंपाक केला की सगळा स्वयंपाक बांधणार आणि शेतात घेऊन जाणार, ह्याला त्या दुरडीमध्ये तुकडा बी ठेवत नाहीत। मग त्या बिचाऱ्याला वाटतं एकदाची साडी आणून याला दिली पाहिजे, म्हणजे तुकडा तरी पोटाला चांगला भेटन, याला म्हणायचं श्री हट्ट। आणि त्या ठिकाणी सत्यभामेने भगवंताकडे हट्ट धरला, भगवंता मला काही सांगू नका, मला तो पारिजातक वृक्ष पाहिजे। श्रीचा हट्ट। आणि भगवंत म्हणले जाऊ दे बाई, तुला ते पारिजातक आणून देतो एकदाचा। आणि भगवान परमात्मा गरुडावरती बसले आणि गरुडावरती बसून तिला सुद्धा सोबत घेतलं, स्वर्गामध्ये गेले, देवांना विनंती केली, हा पारिजातक वृक्ष आम्हाला द्या। देव म्हणले ही इंद्राची संपत्ती, स्वर्गातली संपत्ती तुम्हाला खाली पृथ्वीवर देता येणार नाही। भगवंत म्हणले देवा लागन, नाहीतर मग युद्ध करा। देव भगवंताबरोबर ते युद्ध केलं, त्या युद्धामध्ये देवता हारल्या आणि भगवान परमात्म्याने तो पारिजातक वृक्ष स्वर्गातला पृथ्वीवरती आणला, लावला सत्यभामेच्या दारात, परंतु त्याचे फुलं पडत होते रुक्मिणीच्या दारात। भगवंताने वृक्ष त्या ठिकाणी आणला। असे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अनेक लीला केल्या। एके दिवशी द्वारकेमध्ये भगवंत राजा झालेली गोष्ट गोकुळामध्ये समजली आणि गोकुळामध्ये समजल्याच्या नंतर गोकुळातल्या गवळणींना माहिती होतं भगवंत आता द्वारकेचा राजा झालाय, तो आता आपल्याला विसरून गेलाय, आता कधी येईल कधी नाही सांगता येत नाही, कवा भेट देईल सांगता येत नाही। म्हणून राधेने असं ठरवलं त्या भगवंतालाच भेटायला आपण द्वारकेला जाऊ। आणि राधा भगवंताला भेटण्यासाठी निघाली। राधा भगवंताला भेटायला निघाली, परंतु मुखामध्ये मात्र अखंड भगवंताचं भजन आहे, देहावरती नाही, देहाची अवस्था नाही। आणि भगवंताचं भजन करत 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 निघाली राधा। अंगावरचे वस्त्र फाटलेले आहेत, डोक्याचे केस विस्कटलेले आहेत, मात्र डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहत आहेत भगवंताच्या वियोगामध्ये। शरीर कोरडं पडलं, डोळ्यामधून अश्रूच्या धारा सुद्धा आता येणं बंद झाल्यात। आणि राधा भगवंताचं भजन करत करत निघाली। वाटाने जाताना फक्त कृष्ण 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 एवढंच भजन मुखामध्ये राधेच्या। वाटाने जाताना लोक विचारायचे कुठं चालली राधे? राधा म्हणत नव्हती मी द्वारकेला चालली, राधा फक्त कृष्ण 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 एवढंच म्हणायची, पायात चप्पल नाही। आणि राधा आली द्वारकेच्या जवळ 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 आली। आणि द्वारकेच्या जवळ आल्याच्या नंतर त्या द्वारकेच्या राजमहालाच्या भगवंताच्या राजमहालाच्या समोर आली। भगवंत त्या ठिकाणी राजमहालामध्ये आहेत, द्वारामध्ये द्वारपाल आहेत, मध्ये चालली। द्वारपालाने अडवलं, कुठं चालली राधे? भगवंताला भेटायला चालली। जाता येणार नाही। काय झालं, का जाता येणार नाही? कोण आहे तू? ती म्हणली मी राधा आहे गोकुळामधली। तू असशील गोकुळामधली, परंतु जाता येणार नाही। भगवंत या ठिकाणचे राजे आहेत आणि तू एवढी भिकारी, तुझी अवस्था कशी झाली बा? अंगावरती नीट कपडे नाहीत आणि तू भगवंताला भेटायला चालली, जाता येणार नाही। राधा द्वारामध्येच उभा राहिली, पण भगवंत त्यालाच भेटतात। भगवंत आपली अवस्था पाहत नाहीत, आपली व्यवस्था पाहत नाहीत, आपली अवस्था पाहतात। आपली काय अवस्था झालेली आहे भगवान परमात्मा पाहतात आणि भेटतात। तुम्ही किती चांगले कपडे घातलेत, किती मोठ्या गाडीमध्ये बसून आलात, किती तुमच्या हातामध्ये अंगठे आहेत, तुमच्या गळ्यामध्ये किती लॉकेट आहेत, तुम्ही अंगावरती कोणता सेंट मारलेला आहे, हे भगवंत पाहत नाहीत। भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणामधली त्या ठिकाणी अवस्था पाहतात आणि भेटण्यासाठी येतात। म्हणून माणसानं कधीही माणसाच्या व्यवस्थेकडे जायचं नाही। एखाद्या माणसाची व्यवस्था गरीब असेल, अंगावरचे कपडे फाटके असतील, परंतु भगवान परमात्म्याविषयीची त्याच्या अंतःकरणामधली अवस्था मात्र उच्च कोटीची असेल, भगवंत त्याला प्राप्त झालेला असेल। राधेचं आणि त्या द्वारपालांचं संभाषण भगवंताने पाहिलं। भगवंताने बारीक नजरेने पाहिलं, कोणतरी आलेलं आहे द्वारावरती, कोणतरी दिसतंय। भगवंताने पाहिलं तर राधा आहे। भगवंत विसरून गेले आणि भगवंत धावत पळत सुटले। पायामधले त्या ठिकाणी जोडे बाजूला गळून पडले, अंगावरचा पितांबरही चलता चलता अंगावरून घसरून पडून गेला। आणि भगवंत पळत पळत आले आणि राधेला आलिंगन दिलं, मिठी मारली। भगवंतही रडतात आणि राधाही रडते, दोघंही रडतात। सगळे लोक त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन पाहतात, काय भगवंताचं प्रेम असेल राधेवरती।
भगवंताचं प्रेम राधेवरती किती होतं महाराज, आणि राधेचं प्रेम भगवंतावरती किती होतं. ज्या दिवशी भगवान परमात्मा गोकुळामधून निघून आले होते ना, त्या दिवशीपासून राधेनं पुन्हा असणाऱ्या दुसऱ्या गोष्टीला स्पर्श केला नव्हता. ना अन्नाला स्पर्श केलाय, ना पाण्याला स्पर्श केलाय. फक्त भगवंत भगवंत, फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्णच त्या ठिकाणी राधेचं भजन चालू होतं. एवढं प्रेम राधेचं होतं. राधेला जर कोणी बोललं, अगं राधे जाऊ दे, भगवंत निघून गेलाय, कृष्ण आता निघून गेलाय, पुन्हा गोकुळामध्ये येणार नाही, तो किती दिवस रडल्याच्या नंतर भगवंत तुझ्यासाठी येईल. राधा म्हणायची, माझ्यासाठी येईल, एक ना एक दिवस तो भगवंत येईल. ही राधेची तळमळ होती. म्हणून माणसानं साधना करत असताना साधनेला खूप दिवस झालेत म्हणून साधना सोडली नाही पाहिजे. असा विचार केला नाही पाहिजे की एवढ्या दिवस झालं साधना चालू आहे परंतु भगवंत अजून भेटलाच नाही. भगवंताच्या त्या अट्टासामध्ये अखंड राहिलं पाहिजे, अखंड राहिलं पाहिजे. एक दिवस भगवंत भेट दिल्याशिवाय राहत नसतो. भगवान परमात्मा त्या ठिकाणी राधेला आलिंगन देतात. राधेला भगवंताचा जो वियोग झालेला होता तो वियोग आता संपलेला आहे. किती वियोग भगवंताचा झाला राधेला, किती वियोग झाला महाराज. भक्तीचे 3 प्रकार सांगितले जातात. पूर्वरता, मिलन आणि तिसरी जी भक्तीचा प्रकार आहे त्याला वियोग असं म्हणतात. पहिला जो भक्तीचा प्रकार आहे त्या भक्ताला आजपर्यंत भगवंत भेटलेलाच नाही. तो भगवंताच्या भेटीमध्ये त्या ठिकाणी आहे. भेटीचे कष्ट त्याला त्या ठिकाणी सहन करावे लागतात, हा एक प्रकार. दुसरा प्रकार, आता भगवंत भेटलेला आहे, समोर भगवंत आहे. आणि तिसरा प्रकार, भगवंत भेटला परंतु भेटल्याच्या नंतर निघून गेला. भगवंत निघून गेल्याच्या नंतर होणारं दुःख, हा एक भक्तीचा प्रकार आहे. अशी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी राधेला आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्याच्या नंतर राधा ही भगवंत हे दोघंही त्या ठिकाणी आनंदामध्ये, आनंद अश्रू दोघांच्याही नयनामधून वाहत आहेत. कारण राधे एवढं प्रेम भगवंतावर कोणी केलं नव्हतं. लहानपणापासून भगवंत जर गोकुळामध्ये रडू लागले तर राधा भगवंताला घेऊन जायची आणि भगवंत रडायचे राहायचे. भगवंताला जे नाही ते पदार्थ राधा करून खाऊ घालायची. असं भगवान परमात्म्याचं आणि राधेचं प्रेम होतं. भगवंतावरती किती प्रेम करावं. एक तर राधेसारखं प्रेम करावं, एक तर मीराबाई सारखं प्रेम करावं. मीराबाईने किती भगवंतावरती प्रेम केलं. एवढं प्रेम करायचं. मीराबाईने समोर जी कृष्ण मूर्ती होती त्या कृष्ण मूर्तीलाच आपला त्या ठिकाणी पती मानायचं, पायामध्ये घुंगर बांधायचे आणि त्या भगवंताच्या समोर नाचायचं. एवढं नाचायचं, एवढं नाचायचं. मीराबाई त्या नाचण्यामध्ये विभोर होऊन जायच्या, भाव विभोर होऊन जायच्या, एवढं नाचायच्या. आणि भगवान परमात्म्याने ते मीराबाईचं नाचणं पाहून भगवंताने सुद्धा आनंदित व्हायचं. पण मीराबाईचं नाचणं हे बापाला आवडत नव्हतं, गावातल्या लोकांना आवडत नव्हतं. आणि लोक मीराबाईला नाव ठेवू लागले. लोक म्हणायचे, पागल झाली पागल. लोग कहे मीरा होई रे बावरी, लोग कहे मीरा होई रे बावरी, बाप कहे कुलनाशी रे, बाप कहे कुलनाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. लोग कहे मीरा बाई रे बावरी, ते लोक त्या ठिकाणी मीराबाईला पागल झाली म्हणू लागले, वेडी झाली वेडी. आणि गावातल्या लोकांची चर्चा मीराबाईच्या बापाच्या कानावरती, राजाच्या कानावरती आली.
आणि राजा म्हणू लागला कुलाचा नाश करणारी पोरगी जन्माला आली, कुलाला कलंक लावणारी पोरगी जन्माला आली. एका राजाच्या वाड्यामध्ये जन्माला आलेल्या पोरीनं पायामध्ये घुंगर बांधून नाचणं काही शोभतंय का? शोभत नाही. आणि पायामध्ये घुंगर बांधून ही पोरगी नाचते, कुलाचा नाश करण्यासाठी आली. मीराबाईच्या बापानं मीराबाईच्या आईला बोलावून घेतलं, सांगितलं ही पोरगी कुलाचा नाश करायला निघाली, तिला जिवंत ठेवून जमणार नाही, जा विष घेऊन जा आणि या पोरीला पाज. बापाने विषाचा पेला भरून दिला आणि सांगितलं पोरीला पाज. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हासी रे, पिवत पिवत मीरा हासी रे, पद घुंगरू बांध मीरा नाचे, पद घुंगरू बांध मीरा नाचे रे, पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. पायामध्ये घुंगर बांधून नाचते म्हणून बापानं विषाचा प्याला दिला मीराबाईला. आणि दिल्याच्या नंतर मीराबाईने तो विषाचा प्याला बापाने दिलाय आणि आनंदाने हसत हसत मीराबाईने प्राशन केला. विषाचा परिणाम मीराबाईवरती न होता समोर जी कृष्ण मूर्ती होती ती कृष्ण मूर्ती काळी पडली आणि मीराबाईचा जय जयकार झाला. शेवटी मीराबाईने ठरवलं आता हा देह ठेवायचा नाही आणि मीराबाईनं आपला देह द्वारकाधीशाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी समर्पित केला. अशीच एक भक्त आपल्याकडे होऊन गेली कानोपात्रा. त्या कानोपात्रा मीराबाईला त्या ठिकाणी बापानं विषाचा प्याला दिला आणि मीराबाईनं हसत 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 तो प्याला त्या ठिकाणी प्राशन केला. पण मीराबाई असं नाही म्हटल्या की बापाने विष दिलंय, विष प्याल्याच्या नंतर हे शरीर संपून जाईल असं बोलले नाहीत. कारण प्याला जरी विषाचा घेतलेला असला तरी आवाज मात्र भगवान परमात्म्याला देत होत्या, भगवंताला आवाज देत होत्या, हे भगवंता अरे मला विषाचा प्याला दिलाय आणि आता या विषयाचा परिणाम माझ्यावरती काय होणार आहे हे सर्व मी तुझ्यावरती सोडून दिलेलं आहे. कारण मी तुझ्या नामामध्ये त्या ठिकाणी दिवाणी वेडी झालेली आहे. मीराबाई त्या ठिकाणी बोलू लागले, काय तेरी अखियों में बाबा, काय तेरी अखियों में पानी वो, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा श्याम दीवानी. काहे तेरी अखियों में बाबा, काहे तेरी अखियों में पानी वो.
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. भगवंतावर ते प्रेम मीराबाई सारखं राधेसारखं असावं आणि राधेचं आणि भगवंताचं ते मिलन रुक्मिणीने पाहिलं. रुक्मिणी म्हणली ही कोण परस्त्री आणि तिला याने आलिंगन दिले म्हणून रुक्मिणीने वरून राजमहालातून पाहिलं आणि रुक्मिणीला राग आला. रुक्मिणीला एवढा राग आला रुक्मिणी त्या ठिकाणी रुसली आणि रुसल्याच्या नंतर भगवंताला समजलं रुक्मिणी त्या ठिकाणी रुसली. रुक्मिणीच्या मनामध्ये वाईट भावना त्या ठिकाणी आली. पण एक राधा आणि भगवंताचं हे देवभक्तांचं नातं होतं आणि भगवंताच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांचा प्रेम कलह भांडण झालं दोघांचं आणि भांडण झाल्याच्या नंतर भगवंत तिथून निघून गेले. भगवंत निघून गेले. अनेक दिवस झालं भगवंत येत नाहीत आणि रुक्मिणी भगवंताला शोधत शोधत त्या ठिकाणी गेली परंतु भगवंताने पुन्हा रुक्मिणीचा स्वीकार केला नाही. असे भगवंत एकतर त्या व्यक्तीचा स्वीकार करत नाही आणि एकदा जर त्या व्यक्तीचा स्वीकार केला तर त्या व्यक्तीला पुन्हा सोडत नाही आणि त्या व्यक्तीकडून जर काही चुकी घडली आणि चूक झाल्याच्या नंतर जर भगवंताला जर ती लक्षामध्ये आली तर भगवंत पुन्हा त्या व्यक्तीचा पुन्हा कधी स्वीकार करत नाही. म्हणून भगवंताचा त्या ठिकाणी प्रेम कलह झाला आणि प्रेम कलह झाल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी निघून गेले. रुक्मिणी पुन्हा भगवंताची समजूत काढण्यासाठी गेल्या परंतु त्याचा पुन्हा काही फायदा झाला नाही. त्याच्यानंतर भगवान परमात्म्याने शाल्वाचा उद्धार केला, दंतवक्राचा उद्धार केला आणि दंतवक्राचा उद्धार केल्याच्या नंतर जय विजयांचा पूर्णपणे त्या शापामधून मुक्तता झाली. जय विजयांना जो शाप मिळालेला होता 3 जन्म घ्यावे लागतील त्याच्यामधले शेवटचा जन्माचा भगवंताचा उद्धार झाला. भगवंताने त्या जय विजयांचा शेवटचा त्या ठिकाणी उद्धार केला. उद्धार केल्याच्या नंतर बलराम दादा तीर्थयात्रेसाठी गेले. बलराम दादांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करत असताना अनेक ठिकाणी गेले, अनेक ठिकाणची तीर्थयात्रा करून वापस आले. भगवान परमात्म्याने बलराम दादांचं स्वागत केलं. नंतर पुन्हा भगवान परमात्म्याला गोकुळामधल्या लोकांची आठवण आली आणि गोकुळातल्या लोकांची आठवण आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने बलराम दादाला सांगितलं, हे बलराम दादा जा गोकुळामध्ये जा, गोकुळामध्ये माझ्या गोकुळवासियांची काय अवस्था चालली तेवढं पाहून ये. आणि बलराम दादा पुन्हा गोकुळामध्ये गेले. सगळ्या गोकुळवासियांची अवस्था पाहिली. भगवंताशिवाय एक सेकंद सुद्धा राहण्याची ज्यांची इच्छा नाही ते गोकुळवासी आहेत. बलराम दादा पुन्हा निरोप घेऊन वापस आले. निरोप घेऊन वापस आल्याच्या नंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद, द्वारकेमध्ये आनंदी आनंद त्या ठिकाणी चालू आहे. भगवंताचा संसार सुखाचा चालू आहे. आणि ही गोष्ट भगवान परमात्म्याचा लाडका भक्त सुदामाला समजली. सुदामाला समजल्याच्या नंतर सुदामजी म्हणतात, माझा मित्र बालमित्र कृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा झालाय. एवढा आनंद झाला सुदामाला, एवढा आनंद झाला. आणि सुदामा सगळ्या लोकांना सांग सुटले, हो ऐका, माझा मित्र द्वारकेचा राजा झालेला आहे. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो 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 राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो
आम्ही खेळो यमुने तडी गावावरी गोंगडी आम्ही खेळो यमुने तडी बाबा आम्ही खेळो नाचा पाऊला देवडे नाचा पाऊला देवडे कृष्णा मुचा की रे गडी गडानो राजा की रे झाला गडानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गडानो राजा गिरे झाला गडानो राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला सिंहासनी बैसला मेला भगवंत राजे झाले द्वारकेची गोष्ट सुदामाला समजली. सुदामजी म्हणतात द्वारकेचा राजा माझा मित्र झालाय. सुदामानं सगळ्यांना सांगितलं पण बायकोला सांगितलं नाही. त्याला माहिती होतं बायकोला जर सांगितलं तर ही म्हणीन तुमचा मित्र राजा झालाय. आपली खायचं वांद आहे, लेकरं बाळ किती दिवस झालं उपवाशी आहेत, त्याला मागायला जा काहीतरी. बायको म्हणे. सुदामजीने बायकोला सांगितलं नाही. सुदामाचं वैराग्य होतं महाराज. भगवंत द्वारकेचे राजे झाले, सुदामा गरीब का झाला? ज्या वेळेस सुदामजी आणि भगवंत गुरुग्रही शिकण्यासाठी होते सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये, त्यावेळेस गुरु आईनं सांगितलं होतं भगवंताला आणि सुदामाला जा वनामध्ये जा आणि थोडे लाकडं घेऊन या. आणि लाकडं आणायला गेल्याच्या नंतर भगवंत पुढे गेले, माटी मागून सुदामा निघाले. सुदामा निघाल्याच्या नंतर सुदामाकडं त्या आईनं थोडेसे फुटाणे दिलेले होते. गुरु आईनं थोडेसे फुटाणे दिलेले होते आणि सांगितलं होतं हे फुटाणे तू पण खा आणि भगवंताला सुद्धा दे. सुदामा गेला. गेल्याच्या नंतर भगवंत वर झाडावरती चढलेले लाकडं काढण्यासाठी. सुदामा खाली एकटाच खाऊ लागला. भगवंताने विचारलं सुदामा काय खातो? सुदामाच्या तोंडामध्ये होतं फुटाणे होते. सुदामाला बोलता येईना. सुदामा नुसता करायला लागला. पण भगवंताला दिले नाहीत. ऐका, नुसतं खाण्याचा एखादा पदार्थ जर आपण दुसऱ्याला न देता एकट्याने खाल्ला तर सुदामासारखी गरिबी येते. भगवंत म्हणले जाऊ द्या, खातोय सुदामा खाऊ द्या. पण त्याचा परिणाम असा झाला, सुदामा गरीब झाला. भगवंत द्वारकेचे राजे झाले आणि भगवंत द्वारकेचे राजे झालेले, परंतु सुदामाच्या मुखामध्ये मात्र भगवंताचं नामस्मरण आहे. अखंड भगवंताचं नामस्मरण, अखंड भगवान परमात्म्याचं भजन सुदामजी करतायत. सुदामजीने त्या ठिकाणी पत्नीला सुद्धा सांगितलं नाही, परंतु पत्नीला गोष्ट समजली आणि पत्नी सुदामजीला बोलू लागली का हो मालक, एवढी गरीब परिस्थिती आपल्यावरती आली, जा ना, तुमचा मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, त्याच्याकडे जा, काहीतरी तो तुम्हाला देईल. पाहना 4 दिवस झालं मुलं उपवाशी आहेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. सुदामाच्या बायकोनं मुलाने जर जेवायला मागितलं तर त्यांना पाणी पाजवावं आणि सांगावं थांबा बाळांनो पाणी प्या, आता झोपा, थोड्या वेळाने मी तुमची खायची व्यवस्था करते. 3 दिवस झालं पोरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. मालक जा, तुमचा मित्र आहे ना भगवंत, त्याला काहीतरी मागा. आणि भगवान परमात्मा जायला निघाले, परंतु भगवंताने सांगितलं मी जातो, परंतु भगवंताकडे जायचंय, भगवंताकडे जायचंय, काहीतरी त्या भगवंताला दे माझ्याकडं, कारण देवाकडे जात असताना कधी मोकळ्या हाताने गेलं नाही पाहिजे. सुदामाच्या पत्नीनं त्या ठिकाणी थोडेसे पोहे आणले आणि सुदामाच्या उपरण्यामध्ये त्या पोह्याची गाठ बांधली आणि दिली. दिल्याच्या नंतर सुदामजी निघालेत. पण निघाल्याच्या नंतर सुदामजी अखंड मुखामध्ये भगवंताचं भजन करत, मुखामध्ये भजन करत आणि एक 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 पाऊल टाकत सुदामजी त्या ठिकाणी निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा
श्याम सुंदर से मिलने सुदामा। भगवान परमात्मा निघालेले सुदामजी भगवंताच्या भेटीला निघालेले आहेत. पण मुखामध्ये भगवंताचं भजन भगवंताचं भजन करत 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 निघालेले आहेत. मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताच्या भेटीला निघालेले आहेत. म्हणून आपण सुद्धा या संसारामध्ये जीवन जगतोय ना. संसारामध्ये जीवन जगतोय म्हणजे काही सामान्य नाही. संसारामध्ये जगणं म्हणजे काही एवढी सामान्य गोष्ट नाही. तारेवरची कसरत आहे, तारेवरची कसरत. कधी दुःख येईल सांगता येत नाही, कधी सुख येईल सांगता येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे, सुखही आलं तरी सहन करता आलं पाहिजे आणि दुःखही आलं तरी पचवता आलं पाहिजे. नाहीतर माणसाला दुःख तर कधी पचतच नाही, पण सुख सुद्धा कधी कधी पचत नाही. असं होतं. एका माणसाला 20 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची बोला ना? 20 लाखाची लॉटरी लागली. पण त्याच्या पोरांना समजलं बापाला 20 लाखाची लॉटरी लागली आणि एवढा आनंदाची जर गोष्ट बापाला सांगितलं तर मेल्याशिवाय राहायचं नाही. मग म्हणले आता कसं सांगायचं? म्हणे काही नाही, आपल्या बाबाचा एक मित्र आहे गावामध्ये जुना म्हातारा, त्यांना सांगायला लावू. म्हणे तुमच्या पद्धतीने कसं सांगायचं ते सांगा. आणि त्या म्हाताऱ्याच्या मित्राला सांगितलं म्हणे असं असं जाऊन सांगा. म्हातारं गेलं आणि गेल्याच्या नंतर म्हातारं त्या मित्राला म्हणू लागलं ज्याला लॉटरी लागली त्याला, का रे ऐक ना, अरे तुझ्या जीवनामध्ये लय आनंदाचा दिवस आलाय आज. म्हणे समजा तुझ्या जीवनामध्ये आनंद झाला आणि समजा जर तुला 1 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? ते मला काय करीन, 1 लाख रुपयाची लॉटरी लागली, एवढे दिवस झालं पायी पायीच फिरतोय, मोटरसायकल गेली एखादी त्याच्यावर फिरन. ते म्हणला समजा तुला 2 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? ते म्हणला काही नाही, 1 लाख बँकेत ठेवीन आणि 1 लाखाची गाडी घेईन. आणि समजा तुला जर 5 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? ते म्हणला एखादी जुनी पाणी 4 व्हीलर गाडी घेईल त्याच्यामध्ये फिरन. त्याने एवढं गप्प बसवणं. ते म्हणला समजा तुला 10 लाखाची लॉटरी लागली तर? ते म्हणला किती दिवस झालं पत्र्याच्या घरामध्ये राहतोय, एका दुसरी स्लॅबचं घर बांधिलं आणि त्याच्यात राहील. ते म्हणला समजा तुला 20 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? त्याला रागच आला. ते मला याला काही घेणं ना देणं, उगाच विचारत बसलाय. ते मला जर 20 लाखाची लॉटरी लागली तर त्याच्यातले 10 लाख तुला देईन. जो विचारत होता तेव्हाच मेला. म्हणजे आनंद सुद्धा माणसाला कधी कधी दुःखामध्ये ठरत असतो. आणि दुःख तर दुःखच आहे. आणि संसारामध्ये जगणं सुद्धा काही एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून आपण भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे, हे देवा आम्ही सुखामध्ये असू दे दुःखामध्ये असू दे, या सुखामधून आणि दुःखामधून वाचवण्याचं काम तू कर. कारण हे आमची संसार रूपी नाव, हे तुझ्याशिवाय पहिलं तीराला नेणारं कोणी नाही. आणि या संसार रूपी नाव समुद्रामध्ये, संसार रूपी समुद्रामध्ये आमची जीवन रूपी नाव ज्यावेळेस चालते त्यावेळेस याच्यामध्ये सुखाच्या लाटा येतात, दुःखाच्या लाटा येतात. आमची नाव या ठिकाणी डगमग डगमग त्या ठिकाणी डोलते. पण भगवंत आमची प्रार्थना आहे तुझ्या कृपेने आमची ही नाव पहिलं तीराला गेली पाहिजे. डगमग डोले माझे पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे. पंढरीचा पांडुरंगा बेगी बेगी धाव रे, पंढरीचा पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव, पाण्यावरी नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे.
तुझी आचरणी माये भीमाचंद्र भागा कसा येऊ सांग देवा झालो मी आभागा साई देव सांग झालो मी अभागा साई देव सांग झालो अभागा आता तरी एक वेळा देवा मला पावरे आता तरी एक वेळा देवा मला पावरे पंढरीच्या 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 पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे जय हो टाळी वाजवा सर्वांनी तुझ्या पाहण्यासी माझा जीव हा भुकेला धीर ना वाटे देवा माझी मनाला निर्वाट नाही माझ्या मनाला निर्वाट नाही देवा माझ्या मनाला हे तुझ्या पाहण्यासी माझा जीव हा भुकेला धीर ना वाटे देवा माझी मनाला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला येऊ मी कोण्या रीती दूर तुझे गावरे येऊ मी कोण्या रीती दूर तुझे गावरे पंढरीच्या 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 पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी म्हणून भगवंतावरती आपला भार घातल्याच्या नंतर भगवंत आपल्याला त्या संकटामधून सोडत असतो. आज सुदामजी भगवंताचं भजन करत करत निघालेत. दर कोस दर मुक्काम करत 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 निघालेत. पोटामध्ये अन्नाचा कण नाही. भगवंताला मात्र भक्ताची चिंता असते. भगवंताने वाटेमध्ये एका गुराख्याचं रूप धारण केलं. आता खांद्यावरती काठी आहे. त्या काठीला भाकरी बांधलेल्या आहेत आणि भगवंत वाटामध्ये आले. आल्याच्या नंतर सुदामा वाटाने चाललेले आहेत. त्या सुदामाची आणि भगवंताची अर्थात त्या गुराख्याची भेट झाली आणि भगवंत त्या अर्थात तो भगवंत रूपी गुराखी सुदाम देवांना विचारतात, काय आहे, कुठं चाललात? चाललो द्वारकेला. काय आहे द्वारकेला? द्वारकेचा जो राजा आहे तो माझा मित्र आहे, त्याला भेटायला चाललोय. असं का? बरं 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 बरं. अहो दुपारी ऊन पडलंय, किती ऊन पडलंय, तुम्ही जेवण केलंय का? सुदामजी म्हणतात, कशाचं जेवण? काही नाही. तो म्हणतो, चला मी भाकरी आणलेली आहे, चला माझ्यासोबत आपण दोघं जण मिळून खाऊ. आणि एका झाडाखाली बसून भगवंत सुदाम देवाला जीव घालतात आणि सुदामजी जेवण केल्याच्या नंतर पुन्हा आपल्या वाटेला लागतात. चालत 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 द्वारकेच्या जवळ जवळ येतात. द्वारकेच्या जवळ आल्याच्या नंतर सुदाम देव त्या ठिकाणी भगवंताच्या राजमहालाचा पत्ता विचारतात. भगवंत कुठं राहतात? लोक मार्ग दाखवतात आणि मार्ग दाखवल्याच्या नंतर सुदामजी त्या ठिकाणी गेलेत. द्वारामध्ये गेलेत. मध्ये चालले, द्वारपाल जाऊ देत नाहीत. अडवतात सुदाम देवाला. कुठं चालले? भगवंताला भेटायला चाललो. भगवंताला भेटायला तुम्हाला जाता येणार नाही का? का का झालं? काय झालं? कशासाठी जाता येणार नाही? भगवंत द्वारकेचे राजे आहेत, तुम्ही भिकारी दिसतायत, अंगावरचे कपडे फाटलेत, आंघोळ केलेली दिसत नाही आणि चालले भगवंताला भेटायला. सुदामदेव म्हणतात, भगवंत माझा बालपणीचा मित्र आहे. एका गुरुग्रही आम्ही सोबत राहिलोय, सोबत त्या ठिकाणी शिकलोय, परंतु माझं कर्म मला भोगावं लागतंय. मी गरीब झालो आणि माझा मित्र द्वारकेचा राजा झाला, तो माझा मित्र आहे. तुमचा मित्र खोटं बोलू नका, खोटं सांगू नका. तुमचा मित्र कशाचा तुमचा मित्र आहे? राजा कुठं असल्या गरिबांचा मित्र असतो का? राजाचे मित्र सुद्धा राजे असतात, महाराजे असतात. तुम्ही गरीब आहेत, भिकारी आहेत, तुमचा मित्र नाही राजा. सुदामदेव पुन्हा पुन्हा समजून सांगतात.
द्वारपाल म्हणतात तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाहीत. सुदामजी म्हणतात आम्हाला जाऊ नका देऊ, पण कमीत कमी माझा निरोप तर भगवंताला जाऊन सांगा. भगवंताला जाऊन सांगा द्वारावरती कोणीतरी एक सुदामा नावाचा व्यक्ती आलाय. तो म्हणतोय भगवंत माझा बालपणीचा मित्र आहे. तेवढं जाऊन तरी भगवंताला जाऊन सांगा. सुदामदेव म्हणतात आणि सुदामदेवाचा निरोप घेऊन त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा सुदामजी सांगतात जा बर का, तेवढा माझा निरोप देऊन सांगा भगवंताला. भगवंताला तेवढा माझा निरोप सांगा. सुदामा म्हणून कोणीतरी व्यक्ती आलाय. आणि मग ते द्वारपाल त्या ठिकाणी निघतात. हे अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया. किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब. सुदाम देवाचा निरोप भगवंताकडे घेऊन गेले. भगवंत धावत पळत आले आणि धावत पळत भगवंत आले. सुदामाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन आपल्या राजमहालामध्ये घेऊन गेले. राजमहालामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर पुढे काय घटना घडली ही कथा आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. म्हणून उद्याच्या कथेमध्ये आपण घडलेला प्रसंग, पुढचा प्रसंग पाहणार आहोत. आणि उद्या कथेचा पूर्ण विराम आहे. उद्या कथा त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाणार आहे, संपणार आहे. उद्या कथा बरोबर आपल्या वेळेमध्ये 3ला सुरू होईल आणि 1-1.5 तासामध्ये उद्याची कथा सांभन. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्ण विराम. राधे 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 बरसाने